नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपलं सहर्ष स्वागत आहे DIT परांडा या यूट्यूब चॅनलमध्ये. शिक्षक मित्रांनो, NMS या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. ज्या विद्यालयातील मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थ्याचे फॉर्म भरले आहेत, अशा मुख्याध्यापकांनी किंवा शिक्षकांनी ते फॉर्म विद्यार्थ्याला काढून देण्याची व्यवस्था करावी. आपण ऍडमिट कार्ड कसे काढावं या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ खास आपल्या शिक्षक बांधवांसाठी बनवत आहोत. सर्वप्रथम आपण DITNMK.in या वेबसाईटवर या वेबसाईटवर आपल्याला प्रवेशपत्रासंदर्भातील अधिकृत लिंक दिसेल. किंवा शिक्षक मित्रांनो, आपण जर आमच्या या वेबसाईटवर नवीन असताल तर आपला या ठिकाणी ईमेल ID टाकून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला सर्व महत्त्वाच्या भरती, प्रवेशपत्र इत्यादी संदर्भातील अपडेट माहिती आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून, या वेबसाईटच्या माध्यमातून अगदी मोफतमध्ये ईमेलद्वारे प्राप्त होणार आहे. या ठिकाणी आपण MSc पुणे ही वेबसाईट टाकू. या वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही एक स्वायत्त महाराष्ट्र शासनाची संस्था आहे. या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून विविध परीक्षा घेतल्या जातात. शासकीय संगणक टायपिंग परीक्षा, शिक्षक भरती, NMS, NTS, स्कॉलरशिप अशा विविध स्पर्धा परीक्षा या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे म्हणजे ज्याला आपण आयुक्त, कमिशनर आयुक्त यांच्या मार्फत अशा विविध स्पर्धा परीक्षा घेणारं हे एक महाराष्ट्रातील शासकीय संलग्न संस्था आहे. या संस्थेमार्फत NMS म्हणजे नॅशनल मेरिट कम्स परीक्षा या परीक्षा महाराष्ट्रामध्ये घेतल्या जातात. म्हणजे ज्याला आपण राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक या घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा असते. 2024-25 या वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं वेळापत्रक, प्रवेशपत्र 7 तारखेपासून आपल्याला संस्थेच्या म्हणजे शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. अशा प्रकारचं प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. आपण पाहू शकता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे 4 मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना NMS इयत्ता 8वी परीक्षेचे आयोजन रविवार 22 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आलेले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण 744 केंद्रावर घेण्यात येणार असून सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 13,457 शाळा सहभागी झाल्या आहेत. या 13,457 शाळांमधून 2,48,312 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे. बघा, खूप मोठे विद्यार्थी संख्या या ठिकाणी नोंदणी झालेली आहे. परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या MScPune.in या संकेतस्थळावर किंवा MScNMS.in या संकेतस्थळावर 7 डिसेंबर पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अशा प्रकारचं जाहीर प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी आयुक्त अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, आता हे प्रवेशपत्र कसे काढायचे? आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला असेल या ठिकाणी शाळा लॉगिन हा टॅब आहे. या शाळा लॉगिन टॅबवर क्लिक करा. या शाळा लॉगिन टॅबवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपल्या शाळेचा असणारा इंडेक्स नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. आपण इंडेक्स नंबर टाकल्याच्या नंतर जो आपण पासवर्ड सेट केलेला असतो तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. किंवा ज्या शिक्षक बांधवांचा पासवर्ड विसरला असेल अशा शिक्षक बांधवांनी काय करायचंय, फॉरगेट पासवर्ड हा पर्याय वापरून देखील आपला जो प्रवेशपत्र आहे हे आपण काढू शकता. या ठिकाणी मी पासवर्ड टाकत आहे. आपल्या मुख्याध्यापकाकडे आपला पासवर्ड दिलेला असेल, तो पासवर्ड आपण व्यवस्थित टाकून घ्या.
जर पासवर्ड मॅच होत नसेल तर आपण काय करा, फॉरगेट हा पर्याय वापरा आणि आपला पासवर्ड सेट करून घ्या. या ठिकाणी पासवर्ड टाकल्याच्या नंतर आपल्याला सर्व या ठिकाणी ॲडमिट कार्ड हा टॅब दिसणार आहे. या ॲडमिट कार्ड टॅबवर क्लिक करून आपल्याला सर्व ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहेत. जर ज्यांना काही शंका येत असतील अशांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरी विचारलं तरी DIT नोकरी मदत केंद्र आपल्याला नेहमीच सहकार्य करत आलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे. आपल्या ज्या काही शंका अडीअडचणी असतात ह्या आपण या यूट्यूबच्या माध्यमातून किंवा या प्रश्नावलीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. शिक्षक मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र कुठं आलं आहे याची सर्व चौकशी करून आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे प्रवेशपत्र आहे हे प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि संबंधित विद्यार्थ्याला ते प्रवेशपत्र द्यायचं आहे. अशा प्रकारे आज आपण NMMS या परीक्षेचे प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचे या संदर्भातील व्हिडिओ पाहिला. अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.